बरं काय माझं चुकलं सांगते? मागच्या वेळेस सरला आम्ही उमेदवारी सरला काटा म्हणत होतो की मास्तर 4000 पालत पडलं रे 2009 ला. या झालं म्हणत होतो डॉक्टर पद्मश्री पाटलाला आदरणीय म्हणू नको, येड भोग्याचं भाषणात आदरणीय डॉक्टर पद्मश्री पाटील पडले म्हणजे माय घातले 4000 पडले. 4000 त्या माधुरचं तोंड कुणाला बघायची पडायला 5 वर्ष. आम्हाला हौस आहे का सावंत जाऊन हुडकून आणून ह्याच्या विरोधात द्यायचा? तरी दुसऱ्या वेळेस साहेबांनी सांगितलं नाही नाही ह्यालाच द्या उमेदवारी दिली. ती यायच्या आधी प्रचाराला लागली. काळावर मास्ताच्या सगळ्या माझ्या काळावर किती सवय आहेत. मग 5 वर्ष खासदार झालाय, 5 वर्ष समज पडल्यावर नका येऊ, पण निवडून आल्यावर एका गावाला एकदा तरी घ्या. कुठल्या गावाला आले रे? निधी द्यायचा 10% कुणाला? राष्ट्रवादीच्या माणसाला. कशी आमच्या पुढे माय घालतील लोक आम्हाला उद्या सोडणार आहे ती जाऊ दे. जिल्हा परिषदला हाईट केली कळस, अरे कुणाविरुद्ध लढायचं तुम्हाला? मग तुमचं पावलं कुठल्या दिशेने आहे ते आम्हाला कळत नाही का? मग आम्ही कसं तुमच्या बाजूला आता? आणि मी माझं आयुष्य संघर्षात गेले. मी ह्या माणसाचं कवाच मात करू शकत नाही, कवाच करू शकत. तरी सहनच करतोय मी, काहीच बोलत नाही. माझा पराभव झाला, मी पडलो 8-9 हजार मतांना. कुणी काय केलं तुम्हाला सगळ्यालाच माहिती आहे. मी तरी शब्दानं बोलत नाही, गपच बसतोय. जाऊ दे आपल्याला, आज नाही उद्या होतील बाबा. लगेच ग्रुप करायला चालू करायचं, काय झालं की लगेच माझ्याकडे बोट दाखवायचं. ही कुठली पद्धत आहे? ही कुठलं रांडीचं राजकारण आहे? काय केलं गोमराजाने केलं म्हणून सांगायचं. त्या माधुरच्या तात्याला बोलवायचं, त्याची माहितीकडे त्याला एक माणूस कुत्र खाय ना कुठं त्या बोंबपरांड्यामध्ये त्या ज्ञानेश्वर पाटलाला. त्याचं मिटून नका म्हणून मी गेलो नाही त्याला सावंतला घेऊन घरी घेऊन गेलो नाही ज्ञानेश्वर पाटलाच्या. बरं कोण आणला सावंत? आम्ही आणलाय का? आम्ही आणलाय सावंत? त्यांचीच पुण्य आहे का त्याचीच. सरला तिकीट द्यायचं नाही सावंतला द्यायचं म्हणून कोण पुढं होतं? ही ज्ञानेश्वर पाटील होता आणि हिथून भाषण करतो का आम्हाला? अरे तरी सुद्धा त्यांचं मिटावं म्हणतोय मी. का तर आपल्या दोन्ही नको, आपली ताकद एकत्र राहावी. अरे माझी मरमर आहे का? पण ह्याचं कसलंच नाही. ते नाही इथं बोटाळण्या करायच्या. काय चित्र आहे सांग बरं त्या व्हिडिओ क्लिप पासून. 100 तर भावी आमदार झाले आपल्या पक्षात आता. झाले कसा पडणार आहे राहणार? अरे कुणाला व्हायचं ते व्हा, ज्याला व्हायचं ते व्हा. उद्या तुमच्या नशिबात असतं तुम्ही बी वाचाल, पण कुणाच्या सगळ्याची एकत्रित ताकद होईल तर वाचाल का? कसं एक एकट्यानं होणार का? आणि प्रत्येकाचं एकच चाललंय बघ. इतकं दलिंदर राजकारण आहे. माझ्यापाशी कोण बसतंय, माझा फोटो कोण टाकते त्या फेसबुकच्या एक मायचा बॉसडा माझ्या आईची गाण ते फेसबुकच्या, त्यानं तर आखी वाटलं फेसबुकनं झालंय सगळं बघा. अरे चांगलं काम करणारे लोकांची बुद्ध्या खराब व्हावे. एक फोटो टाकला की वाटायला लय बघा. ती तुमची माहितीच व्हायला वाचली असते रात्री. फक्त फेसबुकवर एक तुमचा फोटो टाक, दुसरं काही करीत नाही. फेसबुकनं सगळं तर झालं की सोशल मीडिया. आणि मला इतक्या कमी बुद्धीची माणसं असतील असं मला वाटत नव्हतं. तर मी आज जे अनुभव आज दिवसभर मला ते पटलंच नाही. म्हणजे शिवापासून आपल्याला पटलं. फक्त तुमच्यापाशी बसते उठते म्हणून की तुम्ही त्याला पद द्यायचं, त्याला वावा करायची कुठली पद्धत आहे? मग अशा तुम्ही ग्रामपंचायत सोय निवडून घेत नाही. माझा आता इतका मनस्ताप व्हायला लागला का नाही, मी काय निर्णय घेईन माझ्या मला माहित नाही. ते आपलं शिबिर होतं का ती बंडोबाईचं नाव होतं ह्याच्यावर सर्कल. प्रत्येक जण एक सांगतो मला, मी एक सांगू का? आपल्यातली ही गटबाजी का होईल? आपली मोठी माणसं गटबाजी करायला, म्हणूनच खाली गावागावात होती मोठी माणसं आपली गटबाजी करायला. आणि जाणीवपूर्वक या निवडणुकीमध्ये खोट्या व्हायरल केलेल्या क्लिप चालू झालेल्या आहेत. शिवसेनेचे मतभेद सगळे मिटलेले आहेत. म्हणून खोट्या क्लिप व्हायरल करून राजकीय वाद लावण्याचा प्रयत्न करत आहे. तरी कुठल्या लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवू नये. जय महाराष्ट्र. मोबाईलमध्ये व्हायरल झालेली क्लिप
डमी करून टाकली असं दादानी स्पष्टीकरण दिलेलं आहे. म्हणून माझ्या मतदाराला या धाराशिव जिल्ह्यामध्ये एक शिवसेनेचा विजय होत असताना जी खोट्या किल्पा चालू झालेल्या आहेत त्याच्यावर कोणी गैरविश्वास ठेवू नये ही कळकळीची विनंती आहे. कोण आहे त्या मागं? ओम दादानं सांगितलेलं आहे की कुठल्या निवडणूक आयोगाकडे त्यांनी तक्रार केलेली आहे आणि ज्या तक्रारीमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी चौकशी करून जी खोटी डमीची क्लिप टाकली त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावा ही विनंती आहे. पोटच्या लेकराप्रमाणे आपण सर्व मतदारांनी जो माझ्या पाठिंबा दर्शवलाय, जो प्रतिसाद त्या ठिकाणी मला प्रत्येक गावागावातून मिळत आहे, याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते मंडळीला स्वतःचा पराभव त्या ठिकाणी दिसतोय. आणि मग हा पराभव टाळण्यासाठी ज्या पद्धतीनं ही नेते मंडळी ह्याच्या आधीही कटकारस्थान करत आली, जसं की 2004च्या निवडणुकीमध्ये कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेब हे त्या ठिकाणी अपक्ष निवडणूक लढवत असताना मतदानाच्या शेवटच्या दिवशी दैनिक जागृत जनप्रवास नावाच्या पेपरमध्ये खोटी बातमी की पवनराजेचा पद्मसिंह पाटलाला पाठिंबा अशा आशयाची छापून आणली आणि कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबाच्या नावावर मागितलेल्या मताच्या भिकेवर त्या ठिकाणी डॉक्टर पाटील आमदार म्हणून 484 मतांनी निवडून आला होता. ही यांची वस्तुस्थिती आहे. एवढंच काय, स्वतःच्या राजकारणाच्या स्वार्थासाठी जेव्हा पवनराजे आपल्याला राजकारणात जमू देत नाहीत हे लक्षात आल्यानंतर स्वतःच्या सख्या चुलत भावाची हत्या करणारी ही मंडळी, मला वाटतं ह्यांच्याकडनं ह्याच्यापेक्षा वेगळी काय अपेक्षा त्या ठिकाणी असू शकत नाही. आज तर राजकारणातली अतिशय नीच पातळी ह्या मंडळीने त्या ठिकाणी गाठली आहे. आज अतिशय खोटी क्लिप त्या ठिकाणी डबिंग करून सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्यासाठी जे प्राध्यापक रवींद्रजी गायकवाड असतील, ज्ञानेश्वरजी तात्या असतील, हे माझ्यासाठी पितृतुल्य माणसं आहेत, त्या माणसाच्या बाबतीत अतिशय घाणेरडे शब्द डबिंग करून त्या ठिकाणी टाकले गेले. मी त्याचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि माझी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आणि पोलिसांकडे मागणी असणार आहे की ही जी काही क्लिप त्या ठिकाणी तयार केलेली आहे, फॉरेन्सिक विभागाच्या माध्यमातून ह्याची तपासणी व्हावी आणि जे सत्य काय आहे आणि ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कटकारस्थानी नेते मंडळाचं जे कारस्थान आहे ते त्या ठिकाणी उघडं पडावं ही माझी त्या ठिकाणी कळकळीची विनंती आहे. अशा प्रकारच्या क्लिप्स ही नेते मंडळी अजून भविष्यात देखील, म्हणजे मतदानाला 18 तारीख आहे तोपर्यंत देखील अजून खालच्या पातळीच्या क्लिप त्या ठिकाणी डबिंग करून टाकू शकतात. माझं आपल्या सर्व शिवसैनिकाला, सर्व मतदार बंधू भगिनींना आव्हान आहे की अशा पद्धतीनं यांच्या कुठल्याही कटकारस्थानाला बळी पडू नका, एवढी कळकळीची